गुड मॉर्निंग। आज सकाळ सकाळच आमच्याकडे ना इलेक्ट्रिशियनचं काम सुरू झालं होतं, त्याच्यामुळे मी आहे ना खाली आले होते पार्लरमध्ये। थोडंसं आहे ना स्वतःला टचअप केलं, त्याच्यानंतर घरी आले, घरातली सगळी कामं आवरून घेतली। आज आमचा हॉल ना पूर्ण रिकामा रिकामा दिसत होता, कारण की हॉलमधला जो सोफा आहे तो बाहेर गॅलरीमध्ये ठेवला होता। छान असं कडक ऊन पडलं होतं भरपूर दिवसानंतर, तर विचार केला की सोफा जरा आहे ना बाहेर उन्हामध्ये ठेवून देऊयात। आणि तो फोल्डेबल आहे, इझिली उचलू पण शकतो, त्याच्यामुळे तो हलकाही आहे उचलून ठेवण्यासाठी। तर पटापट अशी कामं करून घेतली आणि अचानक आणि भयानक असा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो बाहेर। पण जाण्याआधी आहे ना भयंकर भूक लागली होती, त्याच्यामुळे विचार केला की पहिला काहीतरी खाऊया आणि मग जाऊया, म्हणून आम्ही ना मॅकडी मध्ये आलो। बरेच दिवसांनी आलो ऍक्च्युली। तर मॅकडी मध्ये आहे ना बर्गर वगैरे खाल्ला, त्याच्यानंतरला आलो आम्ही डीमार्ट मध्ये। डीमार्ट मध्ये खरं तर येण्याचं कारण बाबू होतं, कारण की बाबूसाठी आहे ना मला थोडेसे क्लोथ्स बघायचे होते। बरेच दिवस झाले त्याच्यासाठी नवीन क्लोथ्स असे घेतले नाहीये डेली वेअरला, सो त्याच्यासाठीच मी आहे ना डेली वेअर साठी टी शर्ट्स, पॅन्ट आणि हाफ पॅन्ट्स बघत होते। आणि खरंच ॲज युजल इथे कलेक्शन खूपच छान होतं। डीमार्ट मध्ये आल्यानंतर ना बाबू एक तरी चष्मा घेतोच आणि पहिल्यांदा तो तिथे चष्मा दिसला की त्याला एक तरी चष्मा हवाच असतो। त्यानंतरला आम्ही आलो इथे खेळण्याच्या सेक्शन मध्ये। त्याला थोड्याशा कार्स आणि थोड्या ॲक्टिव्हिटी लर्निंगसाठी मला काहीतरी गेम्स आणि टॉयज बघायचे होते, पण मला इथे काही जास्त भेटलं नाही। इथे जास्त व्हरायटीज नव्हत्या, ABCD वगैरे होतं जे ऑलरेडी त्याच्याकडे आहे, म्हणून मी त्याच्यासाठी काही टॉयज आणि काही कार्स घेतले। ॲक्च्युली त्याला बॅट बॉल ही आवडलं होतं, पण ती बॅट त्याच्या हाईटला अजिबात पोचत नव्हती, म्हणून बॅट बॉल घेणं स्किप केलं। डीमार्ट मध्ये आल्यानंतरला ना अशा सगळ्या गोष्टी भेटतात ना, आणि अशा सगळ्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याकडे नाहीये। नवीन नवीन व्हरायटीज पण इथे खूप आल्या। थोडीफार अजून काही गोष्टींची शॉपिंग केली आणि त्याच्यानंतरला बाबूचं सगळं सामान घेऊन, घरातलं सगळं सामान घेऊन आम्ही आलो घरी। तर असं काही क्लोथ्स त्याला घेतले होते जे त्याने वेअर केले, जे त्याला खूपच परफेक्ट बसले आणि खूप क्यूटही दिसतंय। चला भेटते नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय, टेक केअर।